नमस्कार. आज आपण घरगुती गणपतीसाठी हलता देखावा ज्यामध्ये मधली वस्तू स्थिर आहे आणि त्याभोवती इतर वस्तू किंवा इतर मूर्त्या फिरतायत असा हलता देखावा कसा बनवता येईल हे आपण बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मधली वस्तू स्थिर आहे आणि त्याभोवती इतर वस्तू फिरत आहे. तर यासाठी आपल्याला लागणार आहेत MDFच्या 2 डिस्क. ह्या आजकाल आर्ट मटेरियलच्या स्टोर्समध्ये मिळतात. एक मोठी डिस्क घेतली आहे आणि एक छोटी घेतली आहे. त्याखाली एक इलेक्ट्रिक स्विच बॉक्स, साधा लाकडी बॉक्स मिळतो तसा बसवला आहे आणि त्यामध्ये एक सिंक्रोनस मोटर एका कोपऱ्यात लावलेली आहे. 5 ते 6 RPMची स्लो मोटर आहे. त्यावरती 2 गेअर व्हील्स बसवले आहेत. तर हे व्हील्स आपल्याला रोबोटिक सेटमध्ये मिळतात, जे ऑनलाईनही उपलब्ध आहेत. तर त्यातलं जे छोटं गिअर व्हील आहे ते त्या मोटरच्या शाफ्टवर बसवलं आहे व जे मोठं व्हील आहे ते त्या डिस्कच्या मधोमध बसवलं आहे. त्यामध्ये एक मध्ये बोल्ट घातलेला आहे आणि स्क्रूज वापरून मोठी डिस्क त्या मधल्या मोठ्या व्हीलवर बसवलेला आहे आणि हे दोन्ही गिअर्स एकमेकांना जोडलेले आहेत. बघू शकता तुम्ही कसे बसवले आहेत. तर त्यावर वरती जी छोटी डिस्क आहे ती अजून एका व्हीलवर बसवलेली आहे मधल्या बोल्टमध्ये. आता ह्यामुळे काय होतं की मधली डिस्क जी आहे छोटी ती स्थिर राहते व गिअर्समुळे मोठी डिस्क फिरते. आता हे वापरून आपण कुठले देखावे बनवू शकतो हे बघूया. तर वटपौर्णिमेमध्ये वडाचं झाड स्थिर आहे व त्याभोवती बायका धागा बांधतायत आणि फिरतायत, किंवा शंकर पार्वतीमध्ये बसलेत व गणपती बाप्पा उंदरावरून त्यांना प्रदक्षिणा घालतोय हा देखावा, किंवा होळीच्या भोवती बायका पूजा करतायत, किंवा वारीमध्ये रिंगण सोहळा, असे विविध देखावे आपण करू शकतो. तर ही यंत्रणा वापरून अजून तुम्हाला अशा कोणत्या थीम्स सुचत आहेत ज्यामध्ये मधली वस्तू स्थिर असते व बाकी त्याच्याभोवती फिरत असतात, हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.